मागच्या भागाचे डिझाईन दाखवते तुम्हाला. असं कसं कट करायचं बघा. गळा रुंदी अडीच म्हटलं तर 2च्या नंतरची लांब रेष पर्यंत 2.5. गळा लांबी 5.5. समोरचा गळा लांबी 5.5. गळ्याचा आकार गोल. शोल्डर 3. बगल किंवा मोंडा म्हणतात याला. 5.5. मोंडा 5.5. छातीचं माप समजा 32 आहे. 32चा चौथा भाग घ्यायचा. 8 चूक 32. 8 असेल तर 9 घ्यायचं. छातीचं माप 9. 1 आणि 1.5 बगलमध्ये. पहिला आकार 1 आणि हा मागचा आकार 1.5. त्याला गोल आकार देऊ. पहिला हा दुसरा. समजा ब्लाऊजची लांबी 12 असेल तर 13 घ्यायची. 13. आपण छातीचं माप 9 घेतलं. खाली पण 9 घेऊया. खाली पण 9 घ्यायचं. आता ह्याला मिळवायचं. सरळ रेष द्यायची इथपर्यंत. आता आपण मागचाच भाग घेऊ डायरेक्ट. त्याच्यामुळं डिझाईन बघून घ्या. इथून 1.5 इंच घ्यायचं. गळ्यापासून 1.5 इंच. 1.5 इंच. 1.5 इंच घेऊन याला आकार देऊ. 1.5 इंच घेऊन गोल आकार असं देऊयात. अशा प्रकारे आकार येईल हा. हा झाला आपला आकार. बघा 1.5 इंच घेतला. इथून 1.5 इंच घेऊन असा आकार दिला. आपण कट करू. मागचा भाग दाखवते मी तुम्हाला. बगलचा आकार कट करू, कारण आपल्याला मागच्या भागाचं डिझाईन दाखवायचं असल्यामुळं. आधी लांबी कट करून घेऊयात. आता आकार. हे बघा, हे असं दिसेल. हा मागच्या भागाचा आकार आहे. हा गळा. आता गोल गळा कट करून घेऊ आपण. डिझाईनचा गोल आकार कट करून घेतला. त्याच्यानंतर हे डिझाईन असं दिसेल. डिझाईन असं दिसेल. कपड्यावर ठेवून घेऊ आपण. दोन भागावर घ्यायचं. दुहेरी घ्यायचं. हे असं ठेवायचं. पहिले समोरचा भाग ठेवून घेऊ असा, म्हणजे डिझाईनचा. आणि नंतर हे असं येईल. इथं आपल्याला शिवण्यामध्ये जाते, त्याच्यामुळं 1 इंच सोडलं तरी चालेल. 1 इंच जास्त एक्स्ट्रा घ्यायचं. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. असं 1 इंच एक्स्ट्रा घेऊन कट करून टाकायचं. इथून असं कट करून टाकायचं. अशा प्रकारे आखून चाकूनी असं आखून आधी गोल गळा आखून घ्यायचा. असं
आणि इथून असं असं आणि थोडं एक्स्ट्रा घेऊन एक्स्ट्रा राहू द्यायचं आणि मग इथून असं असं कट करून घ्यायचं. हे झालं. आता डिझाईन बघा. ही आता याला 4 इंचाची ही झालर घ्यायची आहे. कपड्यामध्ये 4 इंचाची झालर कट करून घ्यायची. असं मोजून 4 इंच घ्यायचं. 4 इंचाची झालर 4 इंच घेऊन असं कट करून घ्यायचं. आपल्याला कट करून घेतल्यानंतर मी पट्टी करून ठेवलेली आहे 4 इंचाची. ही 4 इंचाची पट्टी आहे आपली. 4 इंचाची पट्टी कट करून ठेवलेली आहे. आता याला आपण शिवून घ्यायचं. असं शिवून घ्यायचं झालरसाठी. सुई धाग्याने शिवलं मी. आता याला उलटं करायचं. याला उलटं करायचं. हे बघा असं आपण उलटं करून घेऊयात. सुईनी उलटी सुई ठेवून असं घ्यायचं. उलटी सुई घेऊन समोर समोर न्यायचं. हे बघा असं हे काढून घ्यायचं. हे घेऊन जाते ते. समोर समोर घ्यायचं. हे पुढे पुढे घ्यायचं. आणि अशा प्रकारे ते झालं आपलं. आता इथं प्लेट्स पाडायच्या. अशा त्याला पडल्या अशा प्लेट्स पाडायच्या. ह्या मध्यभागातून प्लेट्स पाडायचा. याचा पॉईंट घ्यायचा मध्यभाग. असं पॉईंट घेऊन मध्यभागातून प्लेट्स पाडत न्यायच्या. अशा प्रकारे अशा अर्धा इंच सोडून प्लेट्स पाडायच्या. या अशा अर्धा इंच अशा प्रकारे प्लेट्स पाडायच्या. अशा तर ह्या प्लेट्स डिझाईनच्या ह्या गळ्याला समोरच्या गळ्याला असं लावायचं. इथून या भागाला लावायचं. नंतर असं दिसेल ते लावल्यानंतर. असं येईल. त्या गळ्याला लावायचं. अशा प्रकारे गळा अशा प्रकारे डिझाईन येईल. अशा प्रकारे डिझाईन दिसेल ते नंतर शिवल्यानंतर. शिवल्यानंतर असं दिसेल. असं आणि इथून झालर येईल. इथून झालर येईल. ही झालर या गळ्याला येईल. गळ्याला झालर येईल. प्लेट्स ही झाली इथली झालर. आता इथं डिझाईन इथलं फुल शिकवते मी तुम्हाला. हे असं फुल शिकवते. हे बघा अशा प्रकारे. आता हे डिझाईन असं करून घ्यायचं. आता हे फुल कसं करायचं शिकवणार आहे मी तुम्हाला. बघा
फुलाचं बघून घ्या. रुंदी 2 इंच घ्यायची, 2 इंच रुंदी घ्यायची, 2 इंच. आणि लांबी घ्यायची 14 इंच लांबी, 14 इंच लांबी घ्यायची. आता हे कट करून घेऊ आपण. दोन इंचाची पट्टी घेतली आपण. आता याला शिवून घ्यायचं. याला शिवून घ्यायचं. हे बघा, हे असं घ्यायचं, डबल करून घ्यायचं आणि साधं शिवून घ्यायचं. सुई धाग्याने असं शिवून घ्यायचं. पुढे पुढे शिवत जायचं, पुढे 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 पुढे. चौदा इंचाचं घेतलं आपण. 2 इंच रुंदी आणि लांबी 14 इंच घेतली. आता बनवूयात आपण फूल. असं फूल. सोप्या पद्धतीनं फूल. अशा प्रकारे आता हा भाग आणि हा भाग असं बांधून घेऊ आपण. हे असं दिशे त्याला पॅक करून घ्यायचं. गाठ पाडून घेऊ. आता कट करून घेऊ. हे बघा. आता याला शिवून घेऊ. हे भाग, हा भाग आणि हा भाग, हा भाग आणि हा भाग पॅक करून घ्यायचा. आपलं शिवून झालं. कट करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे फूल तयार झालं.
फूल तयार झालं. इथं मणी लावू. कुठलाही मणी एखादा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. अशा प्रकारे मण्यामधून सुई टाकायची. खालून झालं फूल तयार आपलं. बघा सुंदर फूल तयार झालं आपलं. आता आपल्याला हे करायचे आहे. हे इथं असं फूल आणि खाली बंद करायचे. हे असे बंद, हे दोन बंद आणि हे फूल अशा प्रकारे असं इथे आणि हे असं करून दाखवते एक तुम्हाला. चौकोन असा कापायचा, असं चौकोन कापायचा आणि हे असं क्रॉस करून घ्यायचं. असं शिवायचं याला. हे सुई धाग्याने शिवून घ्यायचं. हे सुई धाग्याने शिवून घ्यायचं. हे बघा हे त्रिकोण, याचा कोन करायचा त्रिकोण. करायचं आणि हे आता असं टाकायचं आणि हे असं
चिवट न्यायचं त्रिकोण. असं झालं. इथं पॅक करून टाकू आता. आता याला काढून घेऊ. हे झालं आपलं. हे आणि हे दोन आणि हे असं आणि हे फुल अशा प्रकारे अशा प्रकारे हे बघा. अशा प्रकारे असं आणि हे असं. हे झालं आपलं फुल तयार. हे बघा असं दिसेल. हे डिझाईन आपलं हे डिझाईन आपलं हे असं येईल आणि हे असं असं येईल. नंतर हे असं येईल. नंतर इथं हे फूल येईल आणि इथं नंतर हे कट करून घ्यायचं आणि हे असं येईल. अशा प्रकारे डिझाईन तयार होईल. आणि इथं झालर येईल. ही झालर इथं येईल. मग नंतर हे अशा प्रकारे दिसेल. अशा प्रकारे इथून लेस लावून घ्यायची. अशी ही लेस लावून घ्यायची. अशी इथं पण लेस लावायची. झालरला पण लेस लावून घ्यायची. अशा प्रकारे ही लेस गळ्याला लावून घ्यायची. ह्या गळ्याला अशी गोल. आणि अशा प्रकारे ही लेस आपली अशी इथून लावून घ्यायची. इथून अशी 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 पूर्ण इथंपर्यंत लेस लावायची अशी. आणि इकडे पण अशी लावून घ्यायची. आणि हे फूल इथं लावायचं. हे अशा प्रकारे असा भाग इथं उरतो. तो हा भाग इथं उरला आणि इथून असं आणि असं. तर बस व्हिडिओ संपला. अशा प्रकारे हे डिझाईन तुम्हाला फूल शिकवलं मी. हे फूल इथून कट करून घ्यायचं. हे झालं आपलं फूल. हे असं दिसेल. हे कट करून घ्यायचं. बस.